सातत्याने ही सलामीची जोडी आम्ही पाहत आलोय मागच्या 3 सामन्यामध्ये आणि चौथ्या सामन्यामध्ये देखील आम्ही त्या सलामीला येताना पाहत आहोत. 3 ओव्हरची मॅच गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आकाश हळूहळू मावली संघाचे कर्णधार खेळाडू येत असताना आत्ताच आगमन झाले ते करण हे आलेले आहेत. त्याचप्रमाणे सनी आलेत आणि आता आले ते आशुतोष, एक बलाढ्य असे क्रिकेटर, एक अष्टपैलू असा खेळाडू. ओपन क्रिकेट, खांबालपाडा ग्रामीण क्रिकेटमधून सुद्धा या खेळाडूची वर्णी लागते आणि बरेचसे खेळाडू मावली संघाने चांगले खेळाडूची बांधणी केली आहे. अमोल पाटील असतील, अमोल पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा, प्रितेश असतील भिवंडीचे, विनीत माळी, बरेचसे खेळाडू आहेत ते या संघात तुम्हाला खेळताना दिसतील. करण स्वतः आहेत कोपरगावचे सुपुत्र. तर सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले, गेम इज ऑन. 18 चेंडूमध्ये 52ची गरज. पहिला चेंडू तेज तरार चेंडू होता. हर्षल यांनी मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकता. 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचं एक षटक आहे. या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल तो ब्राह्मणदेव या संघाचा. हर्षद आणि अरुण सलामीला आलेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव. गोलंदाजीच्या मार्कवर आकाश सज्ज आहेत. धावा करायचे आहेत त्या 52 आहेत ना. 52 धाव्यांचा भला मोठा आव्हान ठेवलंय ते रत्नदुर्ग संघाने. गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. रत्नदुर्ग संघाचं प्रमुख अस्त्र आहे ते गोलंदाजी. त्यांची बॉलिंग काय गोलंदाजी केली. सकाळच्या 17 पासून खूप सुरेख अशी गोलंदाजी केली. राजा यांना इजा झाली, थोडासा क्रॅम्प आला, तरी त्यांनी त्या इजेवर मात करत चांगला खेळ केला आहे. 2 सामन्यामध्ये बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा हासिल केला आहे. फुलटॉस चेंडू, यावेळी चुकीला माफी नाही. यावेळी चेंडू पाठवून दिलाय सर्वात लांब आणि सर्वात दूर आमच्या मिड विकेटच्या क्षेत्रामधून. षटकार, सिक्सर, सुपर सिक्सर याला म्हटलं तरी वागवं ठरणार नाही, कारण आकाश सारख्या चांगल्या गोलंदाजावर प्रहार केले आणि प्रहार अरुण यांना करावाच लागेल, कारण गोलंदाजी करत असताना अरुण यांनी देखील वैयक्तिक 17 धावा खर्च केल्या. पहिल्या चेंडूवर फलंदाजाला बाद केलं, त्यानंतर 5 चेंडू 17 धावा मोजल्या. शॉर्ट पिच चेंडू होता, पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. क्षेत्र तोच, प्रेक्षक तोच, क्षेत्ररक्षक सुद्धा तोच, अंपायर तोच, समालोचक तोच, लाईव्ह वाला तोच आणि स्कोरर सुद्धा तोच आणि षटकार सुद्धा तोच. तर या षटकाराने धावसंख्या झाली ती तब्बल 13. पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर निर्धाव चेंडू आणि आता बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का, तर पाहूया, कारण अरुण यांच्याकडे क्षमता आहे. अरुण यांनी सुद्धा गोलंदाजी करताना 17 धावा खर्च केल्या. आता त्या धावा त्याला वसूल कराव्या लागतील. मॅच चेंडू आलेला आहे. 3 सामन्यामध्ये लगातार मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेणारा खेळाडू ठरलाय तो साई 11 मैत्री चषक मधला एकमेव खेळाडू अरुण. आता फलंदाजीसाठी सज्ज. 2 षटकार तर खेचलेत. यावेळी खोदून काढलाय. 1 धाव कंप्लीट आहे. लॉंग चेस आहे. सॅम आणि क्षेत्ररक्षक मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला अचूक फेकी केली. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. 2 धावा कंप्लीट केल्या. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती आता तब्बल 15. ज्या धावगतीची गरज होती त्या गतीपर्यंत तर पोहोचलेत. जर एखादा षटकार किंवा चौकार आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांच निर्माण होईल. सामना अजूनही संपला नाही असं दाखवत असताना अरुण सुंदर फलंदाजी. यावेळी फुलटॉस, पुन्हा एकदा दिशा दिली. सॅम चेंडूच्या खाली होते. झेल सोडलाय तर कोणाचा सोडलाय, तर अरुण यांचा सोडलाय. आता पाहूया, स्ट्राईकवर सुद्धा अरुण येतील आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 16. अरुण यांच्या षटकामध्ये धावा आलेल्या 17 आणि अरुण यांनी धावा वसूल केल्या त्या 16. तर सामन्याला सुरुवात करूया. नवीन गोलंदाजीसाठी सज्ज होईल. बॉलर्स नेम निखिल. बॉलर्स नेम आहे तो निखिल. अरुण आता स्ट्राईकवर सज्ज.
माझ्या षटकात 17 धावा आल्या, त्यानंतर त्याने धावा त्या वसूल केल्या. 16 धावा तर कुठल्यात पहिल्या षटकात. आता पाहूया, राजा यांना थोडी विश्रांती देण्यात आली, कारण राजा यांना थोडासा क्रॅम्प आलाय. चेंडू टाकण्यामध्ये त्यांच्या स्नायू थोडासा दुखतोय, त्यामुळे राजा यांना थोडीशी विश्रांती देण्यात आली, कारण धावसंख्या खूप आहे, त्यामुळे नवीन गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. शॉर्ट पिच चेंडू, तेज तरार चेंडू होता. फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक सुद्धा बीट आणि धावा मिळाल्या लॉंग स्टॉपच्या स्वरूपात 4. 4ने धावसंख्या वाढते. धावसंख्या दिली. याच दरम्यान आगमन झालंय ते कोपरगावाचे अष्टपैलू खेळाडू शब्बू म्हात्रे यांचा सुद्धा या स्पर्धेमधून आम्ही वेलकम करतोय. कोपरगावाचे खेळाडू, प्रत्येक खेळाडू संध्याकाळी 4-5 वाजले की आपोआप मैदानाच्या दिशेने येतात, प्रॅक्टिस खेळ खेळतात. पण सध्या सामने सुरू असल्या कारणाने आज ते सामन्याचा एन्जॉय घेतात. 2 दिवस सातत्याने सामन्याचा एन्जॉय घेतात. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज अरुण यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे, कारण त्यांना माहिती आहे धावा कराव्या लागतील सामना जिंकत असेल. समोरच्या दिशेने खेचून काढलाय. पुन्हा एकदा सॅम चेंडूच्या खाली येते, पण लॉंगॉकच्या क्षेत्ररक्षकाने ताबडतोब जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, पण तेवढीच चांगली रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती हर्षल यांच्या माध्यमातून आणि 2 धावा कंप्लीट केल्या. 2ने धावसंख्या वाढली. धावसंख्या दिली ती 22. धावसंख्या दिली ती 22. 30 धाव्यांची गरज. अरुणी 10 चेंडू, फुलटॉस चेंडू आहे. यावेळी अपील होईल का बिमरसाठी? पण नाही, चेंडू खाली राहिलाय. मयूर फाटक सांगत आहेत चेंडू थोडासा खाली होता, त्यामुळे आता धावा करायची आहेत. 9 चेंडूमध्ये 29. या 2 चेंडूंवर सामन्याचं भवितव्य आहे. 2 चेंडूमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर मला वाटतं सामना फिरू शकतो. सामना अजूनही बॅलन्स आहे. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये. हर्षल यांच्याकडे ती धमक आहे. हर्षल हे संघाचे कर्णधार आहेत आणि या दरम्यान वाईट चेंडू. 9 चेंडू, आता 28ची गरज. धावा झाल्या 24. आणि याच दरम्यान आमचे नवापाड्याचे धडाकेबाज फलंदाज प्रथमेश चौधरी यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. काल यांनी संघाची बांधणी केली, संघाचे कर्णधार होते, पण ते फेरीपर्यंत मजल. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने खेचून काढलाय. चेंडू 1 धाव कंप्लीट. पहिल्या बाउन्स मध्ये चेंडू गॅदर केला आणि आता मला वाटतं फलंदाज बाद होतील ते अरुण. धावाची गरज होती का आज प्रश्नचिन्ह होता, कारण अरुण हे सेट फलंदाज होते, जास्तीत जास्त धावा केल्या होत्या, षटकार चौकारांची आताशबाजी केली होती. अशा फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागलंय आणि न्यू मॅटर मैदानामध्ये जातील ते सुशांत. तर पुढील चेंडू हर्षल सज्ज. फुलटॉस चेंडू मारायचा प्रयत्न केला ऑन साइडला, स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्यांना प्रणय यांची चुकीचं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्यात, 2 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी, पण 3 धावा कंप्लीट केल्यात. बॅट कार्ड होती. असं क्षेत्ररक्षण कराल तर नक्कीच गोलंदाजी करण्यामध्ये थोडासा कमी पडतो, कारण गोलंदाजा जेव्हा चांगली गोलंदाजी करतो तेव्हा क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते. सुशांत आता बॅटिंग स्ट्राईक वर तुम्ही पाहू शकता. शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिलाय. यावेळी क्षेत्ररक्षक प्रणय पात्र राहतील चेंडूला आणि चेंडू त्यांच्या डोक्यावरून फ्लाय होत जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 चेंडूमध्ये 18 धाव्यांची गरज. 34 धावा झाल्या आतापर्यंत. सामना कधी बदलू शकतो, पण बॉलिंग मार्कवर आलेत. तुम्ही पाहू शकतात राजा आणि निलेश गावकर बघा आता आलेत. केवढी प्रचंड मेहनत केली. वडापाव आणायला गेले होते का मिसळ पाव बनवत होते त्यांनाच माहिती. आता गाडी इथे घेऊन या, तिथे थांबून काय कराल? या या लवकर या लवकर. अरे तो मुलगा वाट बघत मला वाटतं आता घरी जाऊन झोपला. त्याला बॉल दिला आम्ही खेळायला.
गावकर काय करत होते तुम्ही? गावाला गेलेले का काय? आम्हाला वाटतं की आम्हाला वाटतं मिसळ पाव बनवत बसलेत का? कोणतरी भेटला आणि त्याच्याबरोबर मिसळ पाव करत बसले. तो लहान मुलगा कुठे? 6 चेंडू आत, 18ची गरज. गोलंदाजी मार्कवरती पाहू शकता राजा. लेग कट गोलंदाजी, मी आधीच म्हटलं होतं आउट स्विंग गोलंदाजी टाकण्यात नेहमीच माहीर. आणि थंड आणलेला आहे निंबूस. आणि बारकेला वडापाव आणलाय. काय वडापाव आणलाय? मला वाटतं ठाण्याला कुंज विहार मध्ये जाऊन आले वाटतं. ठाणे मला कुंज विहारचा वडापाव आणलाय. एवढ्या लांब गेले, पाऊण तास झाला. आयुष्यापासून सर्व संकटात होते की हे गेले कुठे. यावेळी पुन्हा एकदा आउट स्विंग गोलंदाजी. हर्षल यांना चेंडू समजला नाही. रनआउटच्या स्वरूपात आता हर्षल यांना स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. 4 चेंडू 18ची गरज. राजे यांचे गोलंदाजीचं वैशिष्ट्य राहिले, आउट स्विंग गोलंदाजी करतात आणि खरंच आउट स्विंग गोलंदाजी करण्यामध्ये माहीर आहेत राजा. लेग स्टंप वरून चेंडू कट करतात, गुडलेनवरून चेंडू कट करतात, हलकासा लेग ब्रेक करतात, हलकासा आउट स्विंग करतात आणि धावा झाल्यात त्या आता स्थिर 34. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 18ची गरज. 4 चेंडू 11ची गरज. सुशांत स्ट्राईकवर आहेत आणि खेचून काढल्या सुशांत त्यांनी समोर. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि साधा सोप्पा झेल पकडलाय. आत्ता समीकरण आले ते 3 चेंडू 18. आउट सुशांत झाला आणि आता बॅटिंगला आलाय विक्रांत. माऊली 11 संघाचे कर्णधार चला नाणेफेकीसाठी या. माऊली 11 संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी सज्ज राहा. शॉर्ट पिच चेंडू यावेळी उजवी एष्टी सोडून जाणार. चेंडू वाईड. 3 चेंडू 17ची गरज. सेमीफायनलची लढत, कालची सेमीफायनलची लढत तुम्ही पाहिली. हाय व्होल्टेज सामना होता. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला. 1 चेंडू 5 धावेची गरज होती. करण यांनी चेंडू तो जर आत ढकलला नसता तर कदाचित आज सिंधुरत्न आज संघ मेगा फायनल खेळताना तुम्हाला पाहायला मिळाला असता. पुढे येऊन खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईड. आत्ताच समीकरण बदललंय. 3 चेंडू 16ची गरज. 2 षटकार 1 चौकार सामना विजयी करू शकतो करण. संपूर्ण स्पर्धेत बॅटिंग बॉलिंग त्यांना आली नाही, पण एकच चेंडू त्यांच्या जवळ आला आणि तो पण असा आला की त्या चेंडूवर त्यांना मेगा फायनलचं तिकीट देऊन गेला. त्यामुळे आता माऊली 11 संघाला विनंती आहे की नाणेफेकीसाठी सज्ज राहा. निर्धाव चेंडू. राजे यांनी पूर्ण स्पर्धेत प्रभावित केलंय. काय गोलंदाजी केली. अजूनपर्यंत तर त्यांनी 6 धावा खर्च केल्या नाही. एकही षटकात त्यांनी 6 धावा खर्च केल्या नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी केली आणि या सामन्यात देखील त्यांनी 2 विकेट बाद केल्या. 1 रनआउटच्या स्वरूपात, म्हणजे टोटल 1 विकेट बाद केले. एक विकेट कॅरी केले. धावा दिल्या तर फक्त खर्च केले 3. शेवटचा चेंडू. मॅचची फक्त औपचारिकता. चेंडू रिलीज करायचा आहे. सामना जिंकला आणि मेगा फायनल मध्ये धडक मारणारा खुल्या गटातून तुम्ही पाहू शकता माऊली 11 हा संघ. तर त्याचप्रमाणे त्यांना फाईट करेल आजच्या दिवसातील सिंधुदुर्ग जिल्हा आणि रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा या संघामधून फायनलमध्ये पोहोचलेला संघ आहे तो रत्नदुर्ग संघ. या संघामध्ये आता मेगा फायनलची लढत होईल. तर दोन्ही संघाला मेगा फायनलसाठी लाख लाख शुभेच्छा. तर वळूया सामन्याच्या दिशेने. तर माऊली 11 संघ लवकर या नाणेफेकीसाठी. माऊली 11 संघ नवदुर्ग रत्नदुर्ग संघाचा कर्णधार ऑलरेडी आमच्या व्यासपीठाजवळ आलेला आहे. माऊली 11 संघ या.
तर मॅन ऑफ द मॅचसाठी मी आमंत्रित करतो पुन्हा एकदा ज्याने फलंदाजी केली आणि संकटात असताना दोन्ही सामन्यात खूप सुरेख अशी फलंदाजी केली, सॅम समीर उर्फ सॅम यांना पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतो मॅन ऑफ द मॅचसाठी. बॅक टू बॅक 2 सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हासिल केला तो सॅम यांनी. आणि मी मॅन ऑफ द मॅचसाठी आमंत्रित करतो आमचे श्री अमित भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देत आहोत सॅम यांना. लागोपाठच्या 2 सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली सॅम यांनी, उत्कृष्ट अशी फलंदाजी केली, चांगली बॅटिंग केली. तर मी विनंती करतो की सॅम यांना लागोपाठच्या 2 सामन्यात GTC थोडा कॅमेरा इथे घ्या, कॅमेरामॅन आमचे GTCचे थोडा कॅमेरा इथे घ्या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्हाला देताना पाहत आहोत आम्ही सॅम यांना. तर मेगा फायनलची मॅच माऊली 11 संघ या नाणेफेकीसाठी. माऊली 11 सनी आलेले आहेत ऑलरेडी, सनी आमच्या इथे उपस्थित आहे आणि रत्नदुर्ग संघाचे कर्णधार सुद्धा आले रत्नदुर्ग. तर 3 षटकांची मेगा फायनल आहे आणि अमित हा मग दोघांना मिळून 6 ओव्हर आहेत ना, तुमचे 3 यांचे 3. चला 3 ओव्हरचा सामना आहे, 3 षटकांचा सामना आहे. अमोल नाणेफेकी करतोय, 3 षटकांचा सामना आहे. माऊली 11ने नाणेफेकी जिंकली, सनी नाणेफेकी जिंकली. तुमचा निर्णय काय असेल तो आम्हाला त्वरित कळवा. 3 षटकांचा सामना आहे, मेगा फायनलचा सामना आहे. त्वरित नाणेफेकी जिंकून माऊली 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 3 षटकांची लढत असेल आणि 3 षटकांच्या लढतीसाठी मेगा फायनल तुम्ही आता पाहू शकता. सुपर संडे